हरे नमः. कुंडली गवरदे हार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक हो आल, म्हणिये तुमते मागतील महासिद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळणे फळभार लावण्येसी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली गीतेच्या भाष्यामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या अनुषंगानं स्वधर्माचं महत्व विवरण करतायत. स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म हा प्रत्येकाने परिपालन करावा नव्हे, तो त्याचा अंगभूतच असल्यामुळे आपल्या धर्माच्या विरुद्ध वागणं म्हणजे मृत्यू. इथपर्यंत माऊलींनी हा विचार मांडलेला आहे. आणि स्वधर्माच्या अनुषंगानं चिंतन करताना श्रीकृष्ण अर्जुनाला या ठिकाणी सांगतात. म्हणजे ज्ञानदेवांचा श्रीकृष्ण ज्ञानदेवांच्या अर्जुनाला असं सांगतो की हे अर्जुना, ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता कोणत्याही कामनेशिवाय, कोणत्याही इच्छेशिवाय, कोणत्याही अटीशिवाय पतिनिष्ठ असल्यामुळं आणि पतीचंच अनुसरण करत असल्यामुळं पतिव्रता धर्म ती परिपालित करते, तसा प्रत्येकाने आपला धर्म परिपालन करावा. पातिव्रत्य हे एक मूल्य आहे. या ठिकाणी माऊलींनी सामाजिक दृष्टिकोनातून विचार मांडलेला आहे. कारण समाजामध्ये आज आपण बघतो पातिव्रत्य हे जोपर्यंत मूल्य होतं, जोपर्यंत पातिव्रत्याला महत्व होतं, पतिव्रतेच्या आख्यानं आपण अनेक कथांच्या मधून ऐकतो. अनुसूयेची कथा ही याला उपोद्बलक अशा प्रकारची कथा आहे की ज्या कथेमध्ये प्रत्यक्ष देवाने सुद्धा परीक्षा घेतली आणि त्यामध्ये अनुसूया उतरली आणि तिच्या पातिव्रत्याच्या तेजानं, पातिव्रत्याच्या तिच्या क्षमतेमुळं देवांना देखील दत्त म्हणून जन्म घ्यावा लागला, त्यांनाही लहान व्हावं लागलं. अर्थात तात्पर्य असं आहे की देवांना देखील लहान करणारं जे तत्वज्ञान आहे, जे मूल्य आहे, ते आहे पातिव्रत्य. पतिव्रतेची पतिनिष्ठता श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या गोपिकांना सांगत असताना या विशेषतः दशमस्कंधामध्ये गोपीगीताच्या पूर्वी सांगितलेलं आहे की पती कसाही असला तरी पत्नीनं आपल्या पतीला सोडू नये, असा पातिव्रत्याचा धर्म आहे. आणि हे जे मूल्य आहे हे समाज मूल्य आहे. त्यामुळं समाजाचं संतुलन कायम राहिलेलं आहे. पण आज आपण बघतो आजची स्थिती एकदम विपरीत झालेली आपल्याला दिसते. पातिव्रत्य हे मूल्य म्हणून आज महत्वाचं दिसत नाही. उलट मी किती श्रेष्ठ आहे, मी किती महत्वाची आहे, मला स्वातंत्र्य हवंय, अशा प्रकारची भाषा आपल्याला दिसते. स्त्रियांना स्वातंत्र्य नको असं मी म्हणणार नाही, परंतु तिचं पतिनिष्ठता ही पणाला लागली पाहिजे. आणि पतिनिष्ठतेच्या मध्ये, पातिव्रत्याच्या मध्ये सीतेचं पातिव्रत्य आपण बघतो. जेव्हा ती रावणाशी बोलत असे तेव्हा असं म्हणतात की रावण ज्या ज्या वेळेला सीतेला बोलण्यासाठी येत असे त्या वेळेला सीता मध्ये एक काडी टाकत असे आणि त्या काडीकडे बघून बोलत असे. रावणाकडे तिने कधीच पाहिलं नाही. काडीकडे पाहून बोलत असे आणि जी काडी तिने टाकलेली आहे ती काडी रावण उल्लंघू शकला नाही, हे मला सांगायचंय. पातिव्रत्याचं तेज काय आहे ते हे आहे. तेव्हा आज आपण अनेक ठिकाणी जे दुर्व्यवहार झालेले बघतो किंवा पुरुषांच्या मध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीच्या अशा भावना निर्माण होतात, त्याचं कारण पातिव्रत्य कमी झालेलं आहे आणि हे मूल्य घसरत चाललेलं आहे. ह्या मूल्याचं घसरण या ठिकाणी किंवा मूल्याचं स्खलन हे एकूणच समाज संतुलनासाठी चुकीचं आहे. माऊलींनी धर्माच्या संदर्भात या पातिव्रत्याला जे महत्व दिलंय ते मला महत्वाचं वाटतं. आणि म्हणून ते म्हणतात की अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रता पतिते जियापरी. पतिव्रता आपल्या पतीच्या आज्ञेचं परिपालन करते, पतिनिष्ठता तिच्या मनामध्ये असते
आणि ती अहेतुके चित्ता. अहेतुक कोणत्याही प्रकारच्या हेतूशिवाय निर्हेतुक अशा भावनेने, थोडक्यात समर्पण भावना माऊलींना इथे अपेक्षित आहे. आणि ही समर्पण भावना धर्मासाठी अपेक्षित असल्यामुळं देश, देव आणि धर्म याच्यासाठी आत्मार्पण करण्याची तयारी म्हणजे स्वधर्माचं त्याला अनुसरण आपण म्हणतो, अनुकरण आपण म्हणतो. आणि असा स्वधर्म जर आपण परिपालित केला तर वाचा सिद्धी पावाल. या ठिकाणी माऊलींनी हे सांगितलंय. सिद्धी देखील तुम्हाला प्राप्त होतील. योगाची गरज नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. कालच आपण सांगितलं, योग प्राप्त करून एखादा सिद्धी प्राप्त करील. जशी चांगदेव महाराजांना सिद्धी प्राप्त झालेली होती, ते 1400 वर्ष जगले, मृत्यू त्यांनी लांबवला. अशी सिद्धी, वाचा सिद्धी हा एक देखील एक प्रकार आहे. तुम्ही बोललेलं खरं होतं. वाचा सिद्धी हा माझी या सत्यवादाचा तप वाचा केले बहुत कल्प, असं माऊलींनी म्हटलंय. जो सतत खरं बोलत राहतो त्याचं बोलणं खरं होतं. या ठिकाणी शब्दाची गंमत आपण लक्षात घ्या. आणि त्या गमतीमध्येच खऱ्या अर्थानं अर्थ साठवलेला आहे. कोणता? की जो सतत सत्य बोलतो त्याचं बोललेलं सत्य होतं. कारण सत्य हे सतत त्याची वाणी बोलत असल्यामुळे त्याची वाणी सत्याशिवाय कशाचंच प्रगटीकरण करत नाही. आणि हे सत्य वाणीचा स्वभाव होतो आणि त्यामुळे त्याची वाणी जे प्रगट करते त्याला सत्य म्हणतात. म्हणून या ठिकाणी वाचा सिद्धी पावाल, ती वाचा सिद्धी आहे. वाचा सिद्धी म्हणजे बोललेलं खरं होणे. आज आपण आशीर्वाद देतो पण आपल्या शब्दांच्या मध्ये ती शक्ती राहिली नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की शब्दामध्ये सुद्धा सामर्थ्य कधी प्राप्त होतं. शब्दामध्ये तेव्हा सामर्थ्य प्राप्त होतं जेव्हा त्याच्या मागे तपश्चर्या असते. कोणती तपश्चर्या आहे? या ठिकाणी खरं बोलण्याची तपश्चर्या. जो सतत खरं बोलतो त्याचं बोललेलं खरं होतं, ही तपश्चर्या आहे. वाचा सिद्धी त्यातून प्राप्त होते. आणि ही सिद्धी, वाचेची सिद्धी, वाणीची सिद्धी म्हणजे वाणीमध्ये आलेलं बळ. सामान्य माणूस बोलतो आणि एखादा अधिकारी बोलतो तेव्हा अधिकाऱ्याचं आपण खरं का मानतो किंवा त्याची आज्ञा का परिपालन करतो, किंवा त्याच्यामध्ये त्याच्या अधिकाराचं बळ असतं, पदाची प्रतिष्ठा असते. त्याप्रमाणे या ठिकाणी जो जो सत्यवादाचा पुरस्कार करतो, जो जो धर्माचा पुरस्कार करतो त्याच्यामध्ये ते पदप्रतिष्ठा प्राप्त होते. जो धर्माने वागतो, स्वधर्माने वागतो त्याला ते पद प्राप्त होतं आणि या पदामुळे त्याच्या वाणीला प्रतिष्ठा प्राप्त होते. आज्ञापक हो आलं असं माऊली म्हणतात. आज्ञापक, तुम्ही जे जे बोलाल ते खरं होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. तुमचं बोलणं, जसं व्यास महर्षी हे आपल्या ग्रंथांमधून लोकांना आशीर्वाद देतात, धर्म सांगतात, वेदाने आज्ञा दिलेल्या आहेत, ऋषी मुनी यांनी आज्ञा दिलेल्या आहेत. या आज्ञा म्हणजे काय? या आज्ञा म्हणजे धर्माचं आचरण कसं करावं याचे आदेश आहेत. तेव्हा हे आदेश तुम्ही देऊ शकाल, तुमच्यामध्ये ती क्षमता प्राप्त होईल. आणि म्हणिये तुमते मागतील महारुद्धी, आणि तुम्ही जे जे म्हणाल रिद्धी आणि सिद्धी तुमच्या घरी पाणी भरतील. पण कधी? जर तुम्ही स्वधर्माचं निष्ठापूर्वक आचरण केलं तर. म्हणून वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक हो आलं असं म्हटलंय. वाचा सिद्धी, आपल्याला प्रत्येक वाणीमध्ये सामर्थ्य प्राप्त होईल. आपण जे म्हणू ते प्रमाण होईल, म्हणून ती पूर्व दिशा होईल. आणि म्हणून अनेकदा आपण म्हणतो की संत महात्मे जे बोलतात ते खरं होतं, कारण त्याच्या मागे त्यांच्या स्वधर्माचं अनुष्ठान असतं. श्रीरामचंद्र हे सत्यवादी होते असं आपण म्हणतो, कारण रामाचं आचरण हे त्यांच्या बोलण्याला, विचाराला प्रवर्तक ठरतं. आणि म्हणून महारिद्धी, रिद्धी म्हणजे जे जे तुमच्या अंतःकरणामधल्या इच्छा आहेत, भावना आहेत त्या प्राप्त करणारे रिद्धी आणि सिद्धी, ह्या अष्टमहासिद्धी. मग प्राकाम्य असो, वशिता, ईशिता, त्याचप्रमाणे कुठल्याही ठिकाणी जाणे, परकाया प्रवेश, परमन प्रवेश, त्याचप्रमाणे इच्छा मृत्यू वगैरे वगैरे ज्या सिद्धी आहेत छोट्या मोठ्या सुद्धा, त्या सगळ्या आणि अष्टमहासिद्धी तुम्हाला प्राप्त हो. अणिमा, लघिमा, गरिमा, त्याचप्रमाणे प्राकाम्य,
इशिता, वशिता इत्यादी सिद्धींचं वर्णन आपल्याला अनेक ग्रंथांच्या मधून केलेलं दिसतं. ऋतुपतींचे द्वार आणि माऊली एवढं सांगून थांबत नाहीत, ताबडतोब दृष्टांत देतात. हे माऊलींचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हा जो विचार आहे तो आपल्याला अनुभवाच्या पातळीवर येतो. जसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर. ऋतुपती कोण आहे? ऋतुपती म्हणजे वसंत ऋतू. हा ऋतूंचा स्वामी आहे. वसंत ऋतूमध्ये सगळीकडे आनंदाला बहर येतो, सगळे झाडं प्रफुल्लित होतात. त्याचप्रमाणे आंब्याला मोहर येतो, सुगंध सगळीकडे सुटतो, फुलं उमलतात. त्याचप्रमाणे झाडं फुलतात. कारण ग्रीष्म, हेमंत वगैरे ऋतूंच्या मध्ये जी मरगळ आलेली असते ती वसंत ऋतूमध्ये जाते. आणि वसंत ऋतूमध्ये वसंताचे रिगवणे, झाडाचे साजेपणे. वसंत ऋतू आला हे सांगावं लागत नाही. झाडं ही पानांनी डवरली, प्रफुल्लित झाली की समजायचं वसंत ऋतू आला. त्याप्रमाणे ते म्हणतात, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर. ज्याप्रमाणे वसंत ऋतूमध्ये वनश्री सर्वत्र आपल्याला दिसते, त्याप्रमाणे ओळगे फळभार. झाडं फळांनी लकडलेले दिसतात, आंब्याला मोहर आलेला दिसतो, त्याचा सुगंध सुटलेला दिसतो. आणि लावण्येशी सर्वत्र एक वनश्रीचं लावण्य आपल्याला दिसायला लागतं. रमेश रमश्री माहेरीच्या स्वाभाविक लावण्य. तेव्हा ही जी लावण्य कशाचं? वनश्रीचं. ते जसं आपल्याला वसंत ऋतूमध्ये सहजच दिसतं. वसंत ऋतू आला म्हणजे आपोआपच सगळे झाडं पानं प्रफुल्लित होतात, वन प्रफुल्लित होतं, डवरतं. तसं त्या ठिकाणी तुम्ही स्वधर्माचं अनुकरण केलं, स्वधर्माचं अनुष्ठान केलं की आपोआपच तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, जीवन देखील बहरतं. हे त्यांना सांगायचंय. तुमचं आयुष्य देखील वसंत ऋतूसारखं फुलून येतं. आणि म्हणून तुम्ही ह्या अनुभवाचा अर्क माऊली आपल्या समोर मांडतात. ऐसे समस्त भोग भरित होआल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मी निरत वर्ताल बापा. तुम्ही जर फक्त स्वधर्माचं अनुकरण केलं, स्वधर्माने वागलात तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतील. अर्थात भौतिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही गोष्टींचे विवरण माऊली करतायत. ज्याला आपण अभ्युदय असं म्हणतो. अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्हीची प्राप्ती केवळ स्वधर्माने होते. मग हे स्वधर्म कोणता आहे? तर या ठिकाणी ते म्हणतात, अग्निमुखी हवन न करील देवता पूजन. अग्निमुखी हवन करणं हा म्हणजेच दररोजचा अग्निहोत्र म्हणा किंवा दररोजचा या ठिकाणी आपण अग्नीच्या निमित्ताने अग्नीच्या मुखामध्ये जो स्वाहाकार करतो, इंद्राय स्वाहा वगैरे म्हणून आपण ज्या आहुती टाकतो आणि वैश्वदेव करतो, तो अग्निमुखी हवन, देवतेचं पूजन. आणि जो कोणी अतिथी अभ्यागत येईल त्याला पोटभर जेवू घालणे, हे जर आपण केलं तर आपला धर्माचं परिपालन केलं. अग्निमुखी हवन, देवता पूजन आणि प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाचे. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी. अतिथीचा आदर झाला पाहिजे. कोणी दारामध्ये अतिथी आला, अभ्यागत आला तर त्याचा सत्कार झाला पाहिजे आणि गुरुला नमन केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे. हे साधे नियम आहे. ही काही फार मोठी गोष्ट नाही. पण गृहस्थाश्रम जर आपण परिपालित करत असू तर हा गृहस्थाश्रमाचा स्वधर्म आहे. गृहस्थाश्रमाचे दरवाजे कधीच बंद नसले पाहिजेत. गृहस्थाश्रम हा असा आहे की जो सगळ्या आश्रमापेक्षा मोठा मानलेला आहे. धन्यो गृहस्थाश्रम हा असं म्हटलंय. गृहस्थाश्रमाला धन्य म्हटलंय. का? तर त्यामध्ये सगळ्यांचाच सत्कार होतो, सगळ्यांचा धर्म त्या ठिकाणी सिद्ध होतो. म्हणून ऐसा स्वधर्म क्रिया रहित आथिलेपणी गर्वित. पण जो या ठिकाणी अग्निमुखी हवन करणार नाही, देवतांचं पूजन करणार नाही, अतिथी अभ्यागताला विन्मुख पाठवेल, त्याला मात्र त्याच्या विरोधात देव हे त्याचा या ठिकाणी पापाचा भार वाढवतात आणि त्याच्या जवळचं सगळं काही निघून जातं. सगळी संपत्ती नष्ट होते. ती कशी नष्ट होते हे सांगताना ते म्हणतात, जैसे गतायु शरीरी चैतन्यवास न करी, का निर्दैवाचे घरी न लाहे लक्ष्मी. एखाद्या निर्धन माणसाला जशी लक्ष्मी सोडून जावी. किंवा आपल्याला जुन्या काळामधली कविता आठवत असेल, रवी गेला रे सोडून आकाशाला,
धन जैसे दुर्भाग्याला, असं वर्णन एका कवितेमध्ये केलेलं आहे. तेव्हा तिथे देखील सूर्य हा मावळल्यानंतर प्रकाश निघून जातो, अंधार सगळीकडे पसरतो. रवी गेला रे सोडून या आकाशाला, आणि याचं उदाहरण देताना धन जैसे दुर्भाग्याला हे उदाहरण दिलेलं आहे. माऊलींनी अगदी त्याच पद्धतीने आपली भूमिका मांडलेली आहे की ज्याप्रमाणे एखादा हा सूर्य मावळला म्हणजे त्याचा प्रकाश जातो, आणि तसा एखादा दरिद्री असतो, त्याला दारिद्र्य आलं म्हणजे धनसंपत्ती लक्ष्मी जशी निघून जाते. आणि किंवा दीपासवे हरपला प्रकाश जाय, हे उदाहरण माऊलीने दिलेलं आहे. दिवा गेला की प्रकाशही जातो. पुन्हा प्रकाश वेगळा गेला असं म्हणायची गरज नाही. दिवा मालवला म्हणजे प्रकाश गेला, सूर्य मावळला म्हणजे प्रकाश गेला. तसं या ठिकाणी तुम्ही स्वधर्माने आचरण केलं नाही, स्वधर्मापासून तुम्ही विन्मुख झालात की सगळ्या प्रकारच्या आपत्तीला तुम्हाला तोंड द्यावं लागेल, सगळ्या प्रकारच्या आपत्ती तुमच्या जीवनामध्ये येतील. म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील. या ठिकाणी काळ त्याला दंडेल. तुम्ही म्हणाल मला कोण दंड करणार आहे? काळ तुला दंड करत असतो. म्हणून चोर म्हणून हरिल सर्वस्व तयाचे, आणि तुम्हाला चोर ठरविल. तेव्हा जो स्वधर्माचं परिपालन करणार नाही तो चोर आहे असं माऊली म्हणतात. सस्तेनो दंडमर्हती, भागवतकारांनी सुद्धा म्हटलंय तो चोर आहे आणि त्याला दंड झाला पाहिजे. या ठिकाणी स्वधर्माचं परिपालन न करणारा चोर, अशा प्रकारची व्याख्या माऊलींनी केलेली आहे. या व्याख्येसंबंधीचं चिंतन आणखी राहिलेलं उद्याच्या चिंतनामध्ये करू. कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.